आपलं छोटं काम सुद्धा फार मोठा इतिहास घडू शकतो दादा। मी अनेक वेळा हे उदाहरण सांगत असतो। उन्हाळ्याचे दिवस होते, जंगलाला आग लागली, त्या जंगलामध्ये अनेक पशु पक्षी प्राणी होते, जीवाचा कांत करून त्या ठिकाणी धावू लागले, पळू लागले। त्या जंगलामध्ये एक झाड होतं, त्या झाडावरती एक घरटं होतं, त्या घरट्यामध्ये चिमणी होती। काय चिमणी? तुम्ही चिमणी पाहिली का? तांगडीकर मंडळी चिमणी पाहिली का? एवढीशी असते ती। एवढीशी चिमणी तिनं पाहिलं, जंगलाला भयान आग लागलेली आहे, ही आग विझवण्याकरता कोणीतरी येईल अशी अपेक्षावरती त्या ठिकाणी ती चिमणी ती जंगलाची आग बघत होती। तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, पण तरी सुद्धा ऐका, फक्त 2 मिनिटात थांबणार आहे, आता 1च मिनिटात थांबणार आहे, ऐका। 4 तास झाले, पण तरी सुद्धा आग विझवायला कोणी यायला तयार नाही। चिमणीची अपेक्षा भंग झाली। 4 तास झाले, पण तरी सुद्धा आग विझवायला कोणी आलेलं नाही। का बरं आलेलं नाही? बऱ्याच वेळा माणसं आग लावायला जातात, पण आग विझवायला कोणी येत नाही। चिमणीने विचार केला, जंगलाला भयान आग लागली आहे, ही आग विझवायला कोणी येत नाही, पण ज्या जंगलामध्ये राहते ना, त्या जंगलाचे माझ्यावरती उपकार आहे, म्हणून माझ्या परीने मी प्रयत्न केले पाहिजे, ही जंगलाची आग विझवली पाहिजे। त्या चिमणीनं झाडावरून ओढाण केलं, त्याच जंगलामध्ये पाण्याचं छोटंसं डबकं होतं, सरोवर होतं, त्या डबक्याजवळ गेली, सरोवराजवळ गेली, आणि त्या चिमणीनं आपली चोच त्या पाण्यामध्ये बुडवली। पाण्यामध्ये बुडवली, चोचीमध्ये थेंब 2 थेंब पाणी घेतलं, ते पाणी घ्यावं, आगीवरती टाकावं, पाणी घ्यावं, त्या आगीवरती टाकावं, असं बराच वेळ त्या ठिकाणी आकांतपूर्वक त्या ठिकाणी असणारी ही चिमणी प्रयत्न करत होती, आग विझवण्याचा प्रयत्न करत होती। मी विचारतो आपल्याला, चिमणीचं काम छोटस आहे, आग विझवणं, पण चिमणीचं काम चांगलं आहे का वाईट आहे? पटकन म्हणजे संपल, पटकन चांगलं आहे। त्या चिमणीचं चांगलं चाललेलं काम मात्र एका माकडाने पाहिलं। माकड पाहिलं का तुम्ही? पुरुष मंडळी तुम्ही, महिला मंडळी तुम्ही पाहिले का माकड? कुठं असतं? पारावरच्या माकडांचा विषय नाही। आग कुठे लागली आहे? जंगलाला, म्हणजे माकड सुद्धा आपल्याला जंगलातच घ्यावं लागेल ना। पारावरच्या माकडांचा नाही विषय। त्या झाडावरच्या माकडाने उपदेश केला, हे चिवताई, भीषण अशी जंगलाला आग लागली आहे, आगीमध्ये प्रत्येक जण त्या ठिकाणी आपला जीव वाचवण्याकरता प्राणी त्या ठिकाणी पशु पक्षी पळतात, पण तू मात्र विरुद्ध काम करते। स्वतःच्या जीवाची भीती वाटत नाही का तुला? सरोवरातलं पाणी घेते, आगीवरती टाकते, सरोवरातलं पाणी घेते, आगीवरती टाकते। अगं तुला तुझ्या जीवाची भीती वाटत नाही का? प्राणाची भीती वाटत नाही का? का बरं हे काम करते तू? तुला माहित आहे का जीवताई, अगं किती जीवाचा आकांत केला तर तुझ्याच्यानं ही आग विझणार नाही। ते चिवताईने उत्तर दिलं, हे माकडा, मला सुद्धा माहित आहे, जीवाची प्राणाची बाजी जरी लावली तर ही आग माझ्याच्याने विझणार नाही, पण तरी सुद्धा मी विझवण्याचा प्रयत्न करते। का करते तुला माहिती आहे का? माकडाने विचारलं, सांग बरं, का त्या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करते? चिवताईने उत्तर दिलं, त्या जंगलाला भीषण आग लागलेली आहे, या आगीकडे पाहून एखादा इतिहासकार, एखादा लेखक, एखादा शिक्षक वही आणि पेन घेऊन हातामध्ये बसेल, या जंगलाकडे बघेल, ही आग कशी लागली असेल, या आगीमध्ये काय काय घडलं। भीषण लागलेल्या आगीवरती, जंगलाला लागलेल्या आगीवरती एखादं पुस्तक लिहिण्याकरता एखादा शिक्षक, एखादा इतिहासकार ज्यावेळेस लेखक बसेल ना, त्यावेळेस आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव नक्कीच नसेल, पण आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव आल्याशिवाय राहणार नाही। हो, आपलं छोटस काम सुद्धा इतिहासामध्ये त्याची नोंद घेतली जाते दादा।